तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोप्पा स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो, आजचा हा भाग 5 आहे. याआधी आपण 4 भाग घेतलेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसाल तर पाहून घ्या आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून जा. चला बघूया आपण प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, गाय चराई बंदी कायदा महाराष्ट्रात कधी लागू करण्यात आला? तर मित्रांनो, ऑप्शन आहेत आपल्याकडे 1949, 1951, 1954 आणि 1957. तर मित्रांनो, गाय चराई बंदी कायदा महाराष्ट्रामध्ये 1954 मध्ये लागू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक सी. चला नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक बी आहे मित्रांनो, जय जवान जय किसान हा नारा कुणी दिला होता? तर ऑप्शन आहेत आपल्याकडं पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि वल्लभभाई पटेल. तर मित्रांनो, जय जवान जय किसानचा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली? तर भारताची पहिली रेल्वे आहे ती कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली होती? तर मित्रांनो, ऑप्शन आहेत आपल्याकडे मुंबई ते ठाणे, मुंबई ते पुणे, मुंबई ते कल्याण, ठाणे ते पुणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई ते ठाणे. ऑप्शन क्रमांक 1. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणारे प्रथम व्यक्ती कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पु ल देशपांडे. ऑप्शन क्रमांक ए. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, वऱ्हाडी बोली मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात बोलली जाते? तर मित्रांनो, वऱ्हाडी बोली ही मुख्यतः कोणत्या जिल्ह्यामध्ये बोलली जाते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो पुणे, नागपूर, जळगाव, एक ऑप्शन खाली आहे आणि अहमदनगर. तर मित्रांनो, जी वऱ्हाडी बोली भाषा आहे ती मुख्यतः नागपूर जिल्ह्यामध्ये बोलली जाते. कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागपूर जिल्ह्यामध्ये बोलली जाते. ऑप्शन क्रमांक बी. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, जे कोयना धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत गोदावरी, बी आहे कोयना, सी आहे भीमा आणि डी आहे कृष्णा. तर मित्रांनो, जे कोयना धरण आहे आपलं ते कृष्णा या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय पंचांग कोणता आहे? तर मित्रांनो, आपल्याकडे पर्याय आहेत विक्रम संवत, शक संवत, हिजारी सन आणि ग्रेगोरियन. तर मित्रांनो, भारताचा जो राष्ट्रीय पंचांग आहे तो शक संवत आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. चला नेक्स्ट. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 8 आहे, हिंदू वर्तमानपत्राचे संस्थापक कोण आहेत? तर हिंदू या वृत्तपत्राचे संस्थापक जे आहेत ते मित्रांनो जी सुब्रमण्यम अय्यर हे आहेत. ऑप्शन क्रमांक ए. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर मित्रांनो, या आपल्याला पर्याय दिलेले आहेत हरिश्चंद्रगड, कळसुबाई, महाबळेश्वर आणि सातमाळ. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील जे सर्वात उंच शिखर आहे ते कळसुबाई हे शिखर आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये हे सांगा की कळसुबाई या शिखराची एकूण उंची किती आहे. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर आपल्याला विचारलं आहे की अजिंठा लेणी ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते छत्रपती संभाजीनगर आहे. तर अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, अष्टप्रधान मंडळ कोणत्या राजाने स्थापन केले होते? तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारला आहे की जे अष्टप्रधान मंडळ होतं ते कोणत्या राजाने स्थापित केलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कधी झाली होती? तर मित्रांनो, तुम्हाला पानिपतच्या 3ही पण लढाया माहीत पाहिजे. तर मित्रांनो, जी पहिली लढाई होती पानिपतची ती 1526 मध्ये झाली होती, दुसरी 1551 मध्ये झाली होती आणि तिसरी 1761 मध्ये झाली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 20, 1761 मध्ये. नेक्स्ट.
भारताचे शेर ही उपाधी कोणाला मिळाली होती? तर भारताचे शेर म्हणून आपण कोणाला ओळखतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 आहे लोकमान्य टिळक, बी आहे लाला लजपत राय, सी आहे सुभाषचंद्र बोस, डी आहे भगतसिंग. तर भारताचे शेर म्हणून आपण लाला लजपत राय यांना ओळखतो. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो मुंबई, महाबळेश्वर, चेरपुंजी आणि आबोली. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस हा आंबोली येथे पडतो. पर्याय क्रमांक डी. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, सिंधू संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत शहरी संस्कृती, घोड्यांचा वापर, वेद पठण आणि कृषी प्रधान संस्कृती. तर सिंधूची संस्कृती कशी होती? शहरी संस्कृती होती. ऑप्शन क्रमांक ए. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात कान्हेरी लेणी कोठे आहेत? ऑप्शन खाली आहेत मित्रांनो. तर ऑप्शन आहेत आपल्याकडे औरंगाबाद, मुंबई, नाशिक आणि पुणे. तर कान्हेरीची जी लेण्या आहेत ते मित्रांनो पुणे येथे आहेत, नाही मुंबई येथे, सॉरी, कान्हेरीची लेण्या मुंबई येथे आहेत. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो, माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो तर आपल्याकडे ऑप्शन आहेत महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि राजेंद्र प्रसाद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक बी ए. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर मित्रांनो या प्रश्नाचं पर्याय आपल्याकडे आहेत गोदावरी, कृष्णा, भीमा आणि ताप्ती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. चला प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पृथ्वी दिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो? तर पर्याय आहेत आपल्याकडे 2 एप्रिल, 22 एप्रिल, 5 जून आणि 10 डिसेंबर. तर पृथ्वी हा दिवस आपण 22 एप्रिलला साजरा करतो. चला नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कोणता? तर महाराष्ट्र राज्याचा जो स्थापना दिन आहे ते कोणता आहे? तर 1 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि 26 जानेवारी. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो 1 मे. 1 मे 1960 रोजी आपला महाराष्ट्राची स्थापना झाली होती. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो, पाण्याचा रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचे जे रासायनिक सूत्र आहे मित्रांनो ते आहे H2O. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, मानवी शरीरात सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर हे सायन्सचे प्रश्न आहेत मित्रांनो. मानवी शरीरातील सर्वात जे मोठं हाड आहे ते फिमर्स आहे. ऑप्शन क्रमांक बी. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, सूर्याची ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमुळे निर्माण होते? तर पर्याय आहेत रासायनिक अभिक्रिया, पर्याय बी आहे अणुसंलयन, अणुविभाजन आणि ज्वलन प्रक्रिया. ती सूर्याची जी ऊर्जा आहे ती अणुसंलयन या प्रक्रियेमुळे निर्माण होते. तर ऑप्शन क्रमांक बी आहे. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे नेमके कोणते घटक आहेत? तर रक्तामध्ये जे ऑक्सिजन वाहून नेणारे घटक आहेत त्यांना आपण हिमोग्लोबिन बघतो. ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी वस्तू कोणती? तर पृथ्वीवर जे सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो तो हा नायट्रोजन. नायट्रोजन हे सर्वात जास्त प्रमाणात आढळतं 78%. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, दूरदृष्टीसाठी आवश्यक जीवनसत्व कोणते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. जीवनसत्व ए हे दूरदृष्टीसाठी चांगले असते. दूरदृष्टी असो किंवा निकट दृष्टी असो दोन्हीसाठी पण आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, एम्पियर हे एकक कोणाचे आहे? तर एम्पियर हे एकक कशाचे आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत विद्युत प्रवाह, विद्युत दाब, प्रतिकार आणि शक्ती. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विद्युत प्रवाह. एम्पियर हे विद्युत प्रवाहाचं एक एकक आहे. प्रश्न क्रमांक 8, पेन्सिल हा अँटीबायोटिक कोणी शोधला? तर पेन्सिलचा शोध कोणी लावला? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत अलेक्झांडर फ्लेमिंग, लुईस पाश्चर, आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाईन. तर पेन्सिलचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत गॅलिलिओ, न्यूटन, आर्किमेडिस आणि कॉपर्निकस.
तर गुरुत्वाकर्षणाचा शोध हा न्यूटनने लावला होता. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन मित्रांनो, तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर तापमानाची मोजण्यासाठी आपण कोणते उपकरण वापरतो? ऑप्शन आहेत ब्युरेट, थर्मामीटर, हायग्रोमीटर आणि बॅरोमीटर. तर तापमान मोजण्यासाठी आपण थर्मामीटरचा वापर करतो. ऑप्शन क्रमांक बी. तर मित्रांनो, हे होते पोलीस भरतीला येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न. हे प्रश्न जे आहेत ते सतत विचारले जाणारे प्रश्न आहेत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपण जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज जर मागचे पार्ट पाहिले नसतील तर मागचे 4 पार्ट झालेले आहेत ते पाहून घ्या. जय हिंद.